मित्रांनो, पेपालचे संस्थापक पीटर थिल नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारतात, जो सामान्य लोक स्वतःला कधीच विचारत नाही. तो प्रश्न आहे, मी माझे 10 वर्षांचे ध्येय पुढील 6 महिन्यात कसे साध्य करू शकतो. इलॉन मस्क देखील हेच म्हणतात. जास्त संयम ठेवणं सोडून द्या आणि स्वतःला हा प्रश्न विचारायला सुरुवात करा की कसे मी माझं 10 वर्षांचं ध्येय 6 महिन्यात साध्य करू शकतो. शक्यता आहे की सुरुवातीला तुम्ही अपयशी व्हाल, पण तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा नक्कीच खूप पुढे जाल ज्याला खात्री आहे की त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी त्याला 10 वर्षेच लागतील. मित्रांनो, इथे मुद्दा 10 वर्षांचा, 5 वर्षांचा किंवा 3 वर्षांचा नाही. इथे मुद्दा असा आहे की जर तुम्ही तुमचे कोणतेही लॉंग टर्म ध्येय किंवा उद्दिष्ट कमी वेळात म्हणजे लवकर साध्य करू शकत असाल तर मग एवढा वेळ का वाया घालवायचा. एक उदाहरण बघूया. जर तुमचे मुक्कामाचे ठिकाण खूप लांब आहे तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथे लवकर पोहोचू शकत नाही. दिल्ली ते मुंबई अंतर 1,500 किलोमीटर आहे. आता हे तुम्ही ठरवायचं आहे की बसने प्रवास करून हे अंतर 1.5 दिवसात पार करायचे की ट्रेन पकडून 12 तासात तिथे पोहोचायचे, किंवा स्वतःला इतके सक्षम बनवायचं की विमान प्रवास करून तुम्ही फक्त 2 तासातच हे अंतर पार कराल. पण मित्रांनो, हे मला आणि तुम्हालाही माहिती आहे की आपले लॉंग टर्म ध्येय कमी वेळात किंवा काही महिन्यात साध्य करणे एवढे सोपे नाही. म्हणूनच 99% लोक एक कॉम्प्रोमाइज आयुष्य जगतात आणि फक्त 1% लोकच कमी वेळात त्यांची उद्दिष्टे साध्य करतात. हे करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमची मानसिकता बदलावी लागेल. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्या मनापासून आणि आपल्या विचार करण्याच्या पद्धतीपासून होते. यासाठी मी तुम्हाला 4 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, जे पूर्ण ऐकल्यानंतर तुम्ही कोणतेही ध्येय अगदी सहजपणे पूर्ण करू शकता. पहिला मुद्दा, वेळेचा आणि ध्येयाचा काही संबंध नाही. मित्रांनो, तुम्हाला पार्किन्सन सिद्धांत माहिती आहे का? माहिती नसेल तर सांगतो. पार्किन्सन सिद्धांत सांगतो, तुम्ही एखादे काम करण्यासाठी जितका जास्त वेळ द्याल तितका वेळ तुम्हाला ते काम पूर्ण करण्यासाठी लागेल. म्हणजे कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला 1 दिवसाचा वेळ दिला तर ते तुम्ही 1 दिवसात पूर्ण कराल. तेच काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही आठवडा दिला तर त्या कामाला आठवडा लागेल. तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी उद्दिष्टे कमीत कमी वेळात पूर्ण करणे शक्य आहे, पण तुमचा स्वतःवर असणारा संकुचित विश्वास तुम्हाला थांबवत आहे. आपल्या आधीची जी पिढी होती, जसे की आपले आई वडील किंवा त्यांचे आई वडील, यांचा संकुचित विश्वास हा होता की वयाच्या 60व्या वर्षीच लोक रिटायर होतात. पण वेळ बदलली. आपल्या पिढीमध्ये अनेक यशस्वी व्यक्तिमत्व आणि एक्सपर्ट्स लोकांकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर आपल्याला समजले की 60 मध्ये नाही तर आपण 30 मध्ये सुद्धा रिटायर होऊ शकतो. म्हणूनच तुम्हाला पहिली गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की तुमची उद्दिष्टे किती मोठी असली तरी तुम्ही ती किती लवकर साध्य करू शकता हे तुम्ही किती सक्षम आहात यावर अवलंबून असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हाला आयुष्यात जे काही करायचे आहे त्याचा वेळेशी काही संबंध नाही. कोणी त्याच्या आयुष्याचे 8 ते 10 वर्ष शिकण्यात घालवतो, अनेक डिग्र्या घेतो आणि मग वयाच्या 26-27व्या वर्षी एक यशस्वी इंजिनियर बनतो. दुसरीकडे मायकल सिमेन्स सारखी काही लोक आहेत जे इंटरनेटवर काही व्हिडिओज बघून प्रोग्रामिंग शिकतात आणि वयाच्या 18व्या वर्षी फेसबुक, गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवतात. काही लोकांचे ध्येय महिन्याला लाखो रुपये कमवण्याचे असते. काही लोक दिवसाला लाखो रुपये कमवतात. काही लोक थोडे अंतर चालल्यानंतर थकून जातात, तर काही लोक तेच अंतर काही सेकंदात पूर्ण करतात. म्हणजे तुमची वेळ तुमच्या क्षमतेनुसार आणि गतीनुसार ठरते. दुसरा मुद्दा, जेवढे मोठे ध्येय तेवढा मोठा त्याग. आपण आपले ध्येय तर ठरवतो, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःला वेळ सुद्धा देतो. आपल्याला हे सुद्धा माहिती असते की ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल, पण ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी सोडाव्या लागतील, अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. जेवढा जास्त त्याग तुम्ही कराल तेवढ्या लवकर ध्येय तुम्ही साध्य कराल. जॉर्डन पीटरसन म्हणतात की जर तुम्ही काही गोष्टींचा
स्वतःहून त्याग केला नाही तर आयुष्य तुम्हाला त्या गोष्टींचा त्याग करायला भाग पाडेल. अगदी स्पष्टपणे सांगायचे झाले तर इथे वर्क लाईफ बॅलन्स वगैरेचा काही उपयोग नाही. काही काळासाठी म्हणजे काही महिन्यांसाठी तुम्हाला लोक, जंक फूड, सोशल मीडिया, गेम्स, पॉर्न, नको तिथे वेळ वाया घालवणे, पार्ट्या, प्रवास, लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी सर्व काही विसरून फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नंतर तुम्ही थोडा वेळ ब्रेक घेण्याचा विचार करू शकता. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमची मानसिकता करो या मरो अशी असली पाहिजे. तिसरा मुद्दा, तुमचा ऍक्शन प्लॅन तयार करा. कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याचे 2 मार्ग असतात. एक असतो लांबचा रस्ता आणि दुसरा असतो शॉर्टकट. आता शॉर्टकट घेणं चुकीचं आहे ही गोष्ट जगाने आपल्या मनात कितीही बिंबवली असली तरी जेव्हा वेळ कमी असेल तेव्हा शॉर्टकट घेण्यात काही चुकीचे नाही. ह्यालाच स्मार्ट वर्क देखील म्हणतात. समजा तुम्हाला गिटार शिकायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे आवडते गाणे वाजवता येईल. आता एक मार्ग म्हणजे तुम्ही गिटारच्या क्लासला जाऊ शकता जिथे तुम्ही सर्व गोष्टी शिकू शकता. सर्व पॅटर्न, हँड पोझिशन्स आणि अनेक गाणी वाजवून सर्व काही अगदी उत्तम शिकू शकता. मात्र ह्या सगळ्याला खूप वेळ लागेल आणि ह्यानंतरच तुम्ही तुमचे आवडते गाणे वाजवू शकाल. नाहीतर आहे दुसरा मार्ग, सर्व काही सोडून गिटार उचला आणि फक्त तुमचे आवडते गाणे कसे वाजवायचे ते शिका. यूट्यूबवर एखादे ट्युटोरियल पहा किंवा गिटार स्पेशलिस्ट कडून फक्त ते एक गाणे वाजवायला शिका. बाकी सर्व सोडून फक्त त्या एका गाण्याचा सराव करा. आता तुम्ही तुमचे आवडते गाणे अगदी कमी वेळेत वाजवू शकाल. असे केल्याने गिटार बद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी देखील तुम्हाला समजतील आणि ह्यामध्ये अनेक महिने किंवा वर्षेही लागणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय ठरवाल तेव्हा त्यावर ऍक्शन घेण्यासाठी तयार राहा. तुम्हाला एक वर्किंग ऍक्शन प्लॅन तयार करावा लागेल जो तुम्ही या 3 स्टेप्सचा वापर करून तयार करू शकता. पहिली स्टेप, तुमच्या ध्येयाचे व्हिजन बनवा. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे ध्येय अगदी स्पष्टपणे ठरवावे लागेल. आता मित्रांनो, हे सर्वांना सोप्या भाषेत समजण्यासाठी आम्ही जिम आणि आरोग्याचे उदाहरण देत आहोत. उदाहरणार्थ, जर तुमचे ध्येय आहे की तुम्हाला एक चांगली बॉडी बनवायची आहे तर तुम्ही असे ध्येय कधीही साध्य करू शकणार नाही. ते समजा तुमचे वजन 50 किलो आहे. तुम्ही स्वतःला कमजोर समजत असाल तर तुम्ही तुमच्या हाईट प्रमाणे तुम्हाला हव्या असणाऱ्या पर्सनॅलिटीची कल्पना करा. पुढच्या 1 वर्षात तुमचे वजन 75 किलो झाले पाहिजे. छाती रुंद असली पाहिजे, मजबूत लेग्स, रुंद खांदे आणि एक ॲथलेटिक बॉडी झाली पाहिजे. हे तुमचे खरे ध्येय असेल. दुसरी स्टेप, तुमच्या ध्येयाला महिना, आठवडा आणि रोज करणाऱ्या कामांमध्ये विभागून घ्या. तुमचे मोठे ध्येय एक महिन्याच्या प्रोजेक्टमध्ये विभागून घ्या. प्रत्येक महिन्याचा प्रोजेक्ट एक आठवड्याच्या प्रोजेक्टमध्ये विभागून घ्या. प्रत्येक आठवड्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी रोज स्वतःसाठी त्या प्रोजेक्टशी संबंधित कामे ठरवून घ्या. एक उदाहरण बघूया. समजा 1 वर्षात तुम्हाला 25 किलो वजन वाढवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला किमान 2 किलो वजन वाढवावे लागेल. आता हा झाला तुमचा महिन्याचा प्रोजेक्ट. पण हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दर आठवड्याला अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम वजन वाढवावे लागेल. आता हा झाला तुमचा आठवड्याचा प्रोजेक्ट. आता हा आठवड्याचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दररोज खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचं पालन करावे लागेल. तुम्हाला जिममध्ये जावं लागेल, व्यायाम करावा लागेल आणि चांगली झोपही घ्यावी लागेल. ही सर्व तुमची रोजची कामे असतील. तिसरी स्टेप, फक्त रोजच्या कामांवर फोकस करा. यानंतर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष द्यायचे नाहीये. तर रोज फक्त ही कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तुम्हाला फक्त याची काळजी घ्यायची आहे काही झाले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला जी रोज कामे करायची आहे ती प्रामाणिकपणे तुम्ही पूर्ण करत आहात. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमचे रोजचे ध्येय सातत्याने पूर्ण केले नाही तर तुम्ही भविष्यात ठरवलेल्या वेळी तुमचे ध्येय साध्य करू शकणार नाही. त्यामुळे कोणतेही कारण देऊ नका. मला माहिती आहे हे एवढे सोपे नाहीये. त्यासाठी पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे. चौथा मुद्दा, तुम्हाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार हे गृहीत धरून चाला. मित्रांनो, मला माहिती आहे हे एवढे सोपे नाहीये, अवघड आहे. खरं तर खूपच अवघड आहे. पण तुम्ही सुद्धा प्रचंड शक्तिशाली आहात
हे सुद्धा तेवढं सत्य आहे. तुमच्या ध्येय गाठण्याच्या ह्या प्रवासात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्ही एक दिवस ही सर्व कामे कराल, दुसऱ्या दिवशी सुद्धा कराल, तिसऱ्या दिवशी कशी तरी कराल, पण चौथ्या दिवशी तुम्ही हार मानाल. तेव्हा काय कराल? जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा काय कराल? जेव्हा तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक त्रास होईल तेव्हा काय कराल? अशा वेळी स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचले आहात आणि आता इथून परत मागे जायचं म्हणजे बरेच दिवस, बरेच महिने मागे जावे लागेल, जे तुम्हाला जायला आवडणार नाही. स्वतःला ह्या गोष्टीची सतत आठवण करून देण्यासाठी एक कॅलेंडर घ्या, ज्यामध्ये प्रत्येक तारीख मोठमोठ्या बॉक्समध्ये लिहिलेली असते. जेव्हा तुम्ही तुमचे रोजचे काम पूर्ण कराल तेव्हा त्या तारखेवर लाल मार्करने क्रॉस करा. जर तुम्ही पहिल्या दिवशी जिम मध्ये गेलात तर त्या तारखेला क्रॉस करा. असंच दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीही लाल मार्करने त्या तारखा क्रॉस करा. आता तुम्हाला कॅलेंडरवर लाल रंगाची एक रेष बनताना दिसेल. आता ह्याने काय होणार आहे? जेव्हा चौथ्या दिवशी तुमचे मोटिवेशन कमी असेल, तुम्हाला ती कामे करूशी वाटणार नाही, कंटाळा येईल, तेव्हा त्या कॅलेंडरवरील लाल रेष बघून ती मोडण्याची इच्छा होणार नाही. ही लाल रेष तुम्हाला तुमची रोजची कामे करायला भाग पाडेल. मित्रांनो, हे होते ते 4 महत्त्वाचे मुद्दे ज्याच्या साहाय्याने तुम्ही कोणतेही आणि कितीही मोठे ध्येय सहज साध्य करू शकता. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. नक्की फॉलो करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.